राधा माधवांच्या घरी आलो आम्ही, त्यामुळे त्यांचं जय जयकार करायचंच आहे. जय राधा माधव म्हणून. जय राधा माधव कुंज बिहारी, गोपीजन वल्लभ गिरिवरधारी. जय राधा माधव कुंज बिहारी, गोपीजन वल्लभ गिरिवरधारी. यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन. यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी. जय राधा माधव कुंज बिहारी, गोपीजन वल्लभ गिरिवरधारी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jaya Radha Madhava, Radha Madhava Radhe. Jaya Radha Gokulananda, Radha Gokulananda Radhe.
जय गौरनिताय गौरनिताय जय गौरनिताय जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जय सुदर्शन जय जय प्रभुपाद 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 जय प्रभुपाद निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर सत His divine grace अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी शील प्रभुपाद की जय अनंत कोटि वैष्णव वृंद की जय श्री श्री राधा माधव की जय श्री श्री राधा गोकुलानंद की जय श्री श्री गौर निताय की जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रामय श्री सुदर्शन की जय निताय गौर प्रेमानंदे समवेत भक्त वृंद की जय समवेत भक्त वृंद की जय समवेत भक्त वृंद की जय श्री श्री गुरु गौरांग की जय। आज संगीतमय प्रवचन होणार आहे ना निःशुल्क ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे मूकं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरून् दीनतारणं वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूप स्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम्। आराध्यो भगवान् व्रजेशतनयस्तद्धाम वृन्दावनम् रम्या काचिदुपासना व्रजवधू वर्गेण या कल्पिता। श्रीमद्भागवतं प्रमाणममलं
प्रेमापुमर्थो महान् श्रीचैतन्य महाप्रभोर्मतमिदं तत्रादर न परः। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। राधा गोविंद प्रभू आणि सुंदरानी माताजी पण नंतर थोडं बोलवा, त्यांची पण उपस्थिती गरजेची आहे। आता व्यस्त असतील तरी थोडे वेळानंतर तरी त्यांनी येऊन बसलं पाहिजे, त्यांच्याबद्दल पण थोडं बोलणार आहे। समोर समोर बोललेलं बरं नाही का? जे काही असेल समोर बोलून टाकायचं नाही का? हा, पाठीमागे काय बोलायचं नाही। राधा माधव नाही, एकदा श्रील प्रभुपाद कुठे होते नीट आठवत नाही, परंतु प्रयागराज अलाहाबाद मध्ये होते बहुतेक। आणि त्यावेळी त्यांनी म्हटलं की आज मी भक्तिविनोद ठाकूरचा हा भजन मी गाणार आहे। आणि त्यांनी हा जय राधा माधव भजन गायलं। आणि जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रजजन रंजन यमुना तीरा वनचारी। आणि एवढं म्हटल्यानंतर मग अचानक ते भाव विभोर झाले आणि कीर्तन करणं त्यांनी बंद केलं, असंच स्तब्ध राहिले। आणि थोडे वेळासाठी तर असं वाटलं भक्तांना काय झालं, अचानक त्यांनी बंद का केलं हे कीर्तन भजन करणे। कारण ते वृंदावनच्या भावामध्ये प्रविष्ट झाले होते। आणि तिकडे ते मग ज्यावेळी बाह्य चेतना त्यांची आली, मराठीमध्येच बोलू ना, तर त्याने हळूहळू बोलायला सुरू केलं आणि म्हटलं की ह्या एक भजनामध्ये संपूर्ण वृंदावन आहे। हे जर भजन आम्ही गायलं तर आम्ही वृंदावनमध्ये स्थित होऊ शकतो। कारण का, कृष्ण आहेत, राधाराणी आहेत, गोपगण आहेत, गोपी आहेत, गोवर्धन आहे, यमुना आहे, गाय आहे, सर्व काही आहे। त्यामुळे हे एक भजन असं आहे की ह्याच्यामध्ये हे गायलं की संपूर्ण वृंदावन तिकडे प्रकट होतंय। आणि बहुतेक त्याच्या थोड्या वेळानंतर मग त्यांनी हे एक नियम केलं की प्रत्येक प्रवचनच्या आधी हे हा जो भजन आहे ते गायलं पाहिजे। त्यांनी असं सुरू केलं नियम। आता आमच्या मंदिरामध्ये, आमच्या कार्यक्रमामध्ये जे आम्ही अनेक वस्तू नियम म्हणून मानतो, ते श्रील प्रभुपादांनी एकाच वेळी सुरू केलं नव्हतं, वेगळ्या वेगळ्या वेळी त्यांनी स्थापित केलं होतं। जसं मायापूरमध्ये ज्यावेळी जय राधा माधव नाही, ते राधा माधवांची स्थापना झाली आणि त्यावेळी पण इतर ठिकाणी अनेक विश्वभरामध्ये आमच्या संस्थेच्या भक्तांना खूप त्रास व्हायचा। कधी कधी तिकडचे
लोक येऊन त्रास द्यायचे, कधी कधी चोर यायचे, कधी कधी पोलीस तिकडे त्यांना थांबवायचे पुस्तक वितरण करण्यामध्ये, कधी कधी भक्तांना जेलमध्ये जावं लागलं, कारण ते पुस्तक वितरण करत होते, त्यांच्याकडे विकायचे काही लायसन्स वगैरे नव्हतं. असं सगळं कारणामुळे आणि खूप त्रास व्हायचं त्यांना, वेगळ्या कारणामुळे. आक्रमण पण झालं त्यांच्यावर. तर त्यावेळी श्रील प्रभुपादांनी म्हटलं की आजपासून आमच्या प्रत्येक मंदिरमध्ये हे नरसिंह प्रणती गायलं पाहिजे सगळ्यांनी, भक्तांनी. तर असं श्रील प्रभुपादांनी हे नियम वेगळे वेळावर स्थापित केले संस्थेमध्ये. तसंच त्यांनी जय राधा माधव पण कधी एकदा सुरू केलं की आता प्रवचनच्या आधी हे आम्ही म्हटलं पाहिजे, गायलं पाहिजे म्हणून. आणि खरोखर हे जय राधा माधव म्हटलं तर छोटं एवढं आहे, गोड आहे खूप, पण छोटं आहे. आणि जसं प्रभुपादांनी म्हटलं संपूर्ण वृंदावन आहे त्याच्यामध्ये. वृंदावन मध्ये हेच आहे ना, आणि काय आहे? हे सर्व असले तर वृंदावन आहे तिकडे. ज्यावेळी श्रीकृष्णांची इच्छा होती भूतलावर प्रकट व्हायचं, त्यांनी राधाराणीनं म्हटलं मी चाललोय, या आमच्या बरोबर. त्याने म्हटलं नाही मला जायचं नाही आहे, कारण ज्या ठिकाणी यमुना नाही आहे, गोवर्धन नाही आहे, तर मी तिकडे जाऊन काय करणार? तर श्रीकृष्णाने सांगितलं नाही मी पूर्ण वृंदावन घेऊन जाणार. त्यामुळे इकडे धरतीवर यमुना पण होणार आहे, गोवर्धन पण होणार आहे, गाय पण होणार, गोपी गोप सगळं काय होणार. तर मग राधाराणी संतुष्ट झाली, त्यांनी स्वीकार केला का चला मी पण येते. त्यामुळे हे जय राधा माधव याच्यामध्ये सगळं काही आहे. तर आम्ही आता एक अतिपरिचय दवज्ञा म्हणून आम्ही दररोज ऐकतो ना, त्यामुळे त्याला आम्ही थोडंसं हलकं घेतो. पण किती भारी भजन आहे हे. भारी म्हणजे कसं, संपूर्ण वृंदावन आहे त्याच्यामध्ये. तर हे गाताना आम्ही थोडंफार विचार केलं पाहिजे की प्रभुपादांनी काय म्हटलं होतं, नाही? आणि हे त्यांनी का म्हटलं, कसं सुरू झालं हे. ज्यावेळी श्रील प्रभुपाद वृंदावनमध्ये होते तर एक व्यक्ती आले, त्याने श्रील प्रभुपादांना 3 राधाकृष्णाच्या मूर्तींची भेट केली, उपहार दिला. लहान होते, थोडेच लहान होते ते. मग श्रील प्रभुपादांनी एक राधाकृष्णाचं सेट जे होतं त्यांनी बर्कली म्हणून एक स्थान आहे अमेरिकामध्ये, तिकडे पाठवलं. दुसरे जे होते विग्रह राधाकृष्णांचे, त्यांनी बॉस्टन म्हणून ते अमेरिकामध्ये होतं, तिकडे पाठवलं. आणि तिसरे जे राधाकृष्णाचे विग्रह होते ते त्यांच्याकडेच राहिले. आणि मग वृंदावनपासून ते आले मायापूरला. आणि हे 1972ची गोष्टी आहे. तर ते आले इकडे मायापूरला, रात्री पोचले. श्रील प्रभुपादांच्या सोबत त्यांचे थोडे शिष्य होते, तमाल कृष्ण महाराज इत्यादी होते. आणि त्यांच्याकडे हे राधाकृष्णाची मूर्ती पण होते. तर आले, सगळे भक्तांनी प्रसाद घेतला, प्रवासामुळे सगळे थकले होते. आणि मग प्रभुपादांनी विचारलं की आता आमचे विग्रह राधाकृष्णाचे आहेत, ते आता एक डब्यामध्ये आहेत, त्यांनी ठेवले, ट्रंकमध्ये ठेवले, तर त्यांना पण स्थापित केलं पाहिजे. तर तमाल कृष्ण महाराजांनी म्हटलं की आता रात्री झाली आहे, तर आम्ही आता विश्रांती घेऊ. भगवंतांचे विग्रह पण विश्रांती घेत आहेत, तर मग उद्या सकाळी त्यांना आम्ही स्थापित करू. तर प्रभुपादांनी म्हटलं नाही आत्ताच स्थापित करा त्वरित. तर गडबडीमध्ये सगळे भक्त इकडे तिकडे पळायला लागले, कुठेतरी एक सिंहासन तयार करायला. मग कसं तरी कुठून तरी काय सिंहासन त्यांनी तयार केलं आणि मग तिकडे विग्रहांना बसवलं. आणि त्याच्यानंतर मग प्रभुपादांनी म्हटलं आत्ता आम्ही सगळं झोपू शकतो. म्हणजे काय की आधी भगवंतांना आराम, भगवंतांची व्यवस्था करायची,
भगवंतांसाठी जे काही व्यवस्था आहे, प्रसादची व्यवस्था असेल किंवा झोपायची व्यवस्था असेल, जे काही व्यवस्था असेल, आधी भगवंतांसाठी करायचं, मग आमच्यासाठी करायचं. हो, असं असतं, बरोबर आहे, की आम्हाला जे खायची इच्छा असते ते आम्ही बनवतो आणि मग आता भगवंतांना अर्पण करायचं म्हणून करतो. तर भगवंतांना जे काही आम्हाला पसंत आहे ते खावं लागतं. पिझ्झा असू दे किंवा केक असू दे किंवा भाकरी वरण असू दे, काही असू दे. पण तरी भगवंत खूप कृपाळू आहेत. तर तुमची इच्छा आहे ना, तर कमीत कमी अर्पण नैवेद्याला ठेवून तुम्ही घ्या. तर मग प्रभुपादांनी म्हटलं की ठीक आहे, आता आम्ही विश्रांती घेऊ शकतो. मग थोड्या वेळानंतर ते दुसऱ्या ठिकाणी गेले. त्यावेळी मंदिर वगैरे नव्हतं तिकडे, मंदिरची स्थापना वगैरे झाली नव्हती. बहुतेक त्याच्या 1 वर्ष आधी हे झालं की काय आठवण नाही. ते वाचलं होतं कुठे मी अनेक वर्षपूर्वी. तर तिकडे स्थापना झाली. मग 1972 मध्ये पहिली गौरपौर्णिमा महोत्सवामध्ये तिकडे राधा माधव हे नाव दिलं गेलं आणि मग त्यांची स्थापना तिकडे झाली. विग्रह खूप लहान होते आणि लहान असल्यामुळे मंदिर पण मोठं नव्हतं. त्यामुळे भक्तांना ते काय वेगळं वाटलं नाही. खूप खुश होते की आमच्याकडे राधाकृष्णाची मूर्ती आली आणि प्रभुपादांनी त्यांना राधा माधव नाव दिलेलं आहे म्हणून. भक्त खूप खुश होते. त्यावेळी तेवढे भक्त पण नव्हते, कारण वेगळे ठिकाणे जगभरात सगळं पसरले होते आणि आपापल्या सेवामध्ये लागले होते. मग प्रभुपादांनी म्हटलं की ह्या वर्षापासून मी एक आदेश देत आहे आमच्या भक्तांसाठी की गौर पौर्णिमेसाठी आमच्या संस्थेमध्ये जेवढे भक्त आहेत त्यांनी मायापूरला आलं पाहिजे आणि मग इकडे गौर पौर्णिमा करून मग वृंदावनला जायला पाहिजे. तर अनेक वर्ष हे मायापूर वृंदावन यात्रा चालायची. तर एक आता अजून पण थोडे भक्त करतात तसे, पण आता ते बंद झालं, खास आता राहिलं नाही. पण ज्यावेळी मी वृंदावनमध्ये सेवा करत होतो त्यावेळी पण अनेक भक्त यायचे. आधी मायापूरला जायचे, गौर पौर्णिमेच्या नंतर अचानक वृंदावन आमच्या कृष्ण बलराम मंदिरमध्ये खूप गर्दी व्हायची भक्तांची, विदेशी भक्तांची. कारण ते मायापूर जायचे, कारण जुना आदेश होता प्रभुपादांचा की आधी गौर पौर्णिमेला तिकडे जायचं आणि मग वृंदावनला जायचं म्हणून. कारण ते आमचे मुख्य 2 केंद्र शाखा होते, आंतरराष्ट्रीय शाखा. त्यावेळी मुंबई ती तयारी चालत होती जुहू मंदिर आणि कुठे हैदराबादमध्ये पण एक चालू होतं तयारी, पण ती झाली नव्हती पूर्ण. दिल्लीमध्ये मंदिर नव्हतं, लहान एक काहीतरी होतं. मुख्य म्हणजे मायापूर आणि वृंदावन. आणि त्या गौर पौर्णिमेमध्ये राधा माधवांची स्थापना झाली आणि बहुतेक त्याच्या आधी कुठची आणि अन्य मंदिरामध्ये इस्कॉन मंदिरामध्ये राधा माधव नाव असं विग्रहांचं झालं नव्हतं. आणि मग थोडं वर्ष असं झाले. मग एक 5-6 वर्षानंतर की 6-7 वर्षानंतर कलकत्तामध्ये एक लाईफ मेंबर होते. ते बहुतेक नंतर त्यांनी दीक्षा पण घेतली. त्यांचं नाव होतं राधापाद प्रभू म्हणून. आता ते नाही राहिले, बहुतेक 5-6 वर्षापूर्वी ते देहत्याग केलं. त्यांच्या स्वप्नामध्ये अचानक एक रात्री एक तरुण साधू आले आणि त्या साधूने त्यांना स्वप्नामध्ये म्हटलं की मला ओळखलो का तुम्ही? म्हणजे नाही ओळखलो मी. तुम्ही मला दान दिलं होतं, तर तुम्हाला दान मी परत करायला आलोय, हे पैसे तुम्हाला परत द्यायला आलोय. तर त्याने म्हटलं मी एकदा दान दिलंय साधूला, तर कधी परत घ्यायचं नाही, ते मी परत घेऊ शकत नाही. नाही तुम्ही घ्या, तुम्ही मला ओळखलं नाही का? म्हटलं नाही ओळखलो. मग त्या स्वप्नामध्ये ते तरुण जे साधू होते त्यांचं रूप बदललं आणि ते वृद्ध रूप झालं आणि वृद्ध रूप बघून
मग त्याने म्हटलं, अरे आपण स्वामी प्रभुपाद आहात? म्हटलं होय. तर म्हटलं काय सेवा तुमची करू शकतो मी? तर त्यांनी म्हटलं की मी तरी पृथ्वी सोडून गेलो, माझे भक्त सगळे तरुण आहेत, जास्त अनुभवी नाही आहेत, आणि त्यावेळी खूप त्रास झाला, कष्ट झालं, संस्थेमध्ये पण अनेक समस्या झाले, पण आता हळूहळू सगळं ठीक होत आहे. पण माझी इच्छा आहे की तुम्ही आमच्या भक्तांची मदत करावी. तर काय मदत करावी? तर तुम्ही एक मंदिर त्यांच्यासाठी बांधले पाहिजे, छान सुंदर मंदिर. तर मग एवढं पैसे खर्च होतील, माझं कुटुंबाचं काय होणार? म्हणलं मी कुटुंबाची काळजी घेतो, तुम्ही काळजी करायची नाही. मग पुढच्या दिवशी ते सकाळी मग ते गेले कलकत्ता आमच्या मंदिरमध्ये. तिकडे जयपताका महाराज होते आणि हे होते कोण, भावानंद प्रभू होते. तर एक दोन होते तिकडे. त्यांच्याकडे जाऊन त्यांनी म्हटलं की असं असं मला स्वप्न आलं, आणि तर त्यांना पण ऐकून आश्चर्य वाटलं की अरे छा असं, आणि प्रभुपाद ह्या रूपमध्ये आले तुमच्याकडे, तुम्हाला असं आदेश दिलं. तर हो, तर तुमची काय इच्छा आहे, मग काय करायचं आहे तुम्हाला? मला भगवंतांचे विग्रह द्यायचे आहेत, मोठे विग्रह द्यायचे आहेत. तर भक्तांनी म्हटलं आता आम्हाला मायापूरमध्ये पाहिजेच, राधा माधव लहान आहेत, आता आम्हाला मोठे राधा माधव पाहिजेत. तर आणि श्रील प्रभुपादांनी आम्हाला विग्रहांचे सगळे सांगितलंय, किती उंची व्हायला पाहिजे, रुंदी किती, हात किती, काय सगळं काय त्यांनी आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. तर त्यांनी म्हटलं ठीक आहे, मग करा तुम्ही, मी त्याचे पैसे देतो, दान देतो मी. तर मग भक्त गेले जयपूरला, मायापूरवरून. तिकडे एक शिल्पकार होते, वास्तुशिल्पकार, त्यांच्याकडून त्यांनी सांगितलं असं 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 आम्हाला राधाकृष्णांचे विग्रह पाहिजेत. आणि ते तयार झाले. थोडं वेळ लागलं त्याला, पण शेवटी तयार झाले. आणि मग थोडे वेळ, वरच आठवत नाही मला, पण थोडे वर्षानंतर मग त्यांची स्थापना झाली मायापूर मंदिरमध्ये मोठ्या विग्रहांची, आणि राधा माधव म्हणून. आणि खूप त्याच्यानंतर मग थोडे वर्षानंतर 4 सखी आले. 1986 म्हणजे काय म्हणतात मराठीमध्ये, 86 मध्ये बहुतेक 4 सखी आले राधा माधवच्या सोबत. म्हणजे पूर्वीपासून, आधीपासून, सुरुवातीपासून सखी नव्हते तिकडे, फक्त राधा माधव होते. मग थोड्या वर्षानंतर 4 सखी आले, आणि त्याच्यानंतर आणि 4-5 वर्षानंतर बाकी आणि 4 सखी आले. असं होऊन मग आता राधा माधव अष्टसखी वृंद असं झाले. आता एवढं सुंदर मंदिर तिकडे आहे. आता नवीन मंदिरची स्थापना पण आता झाली, सुरुवात झाली, पण आता नवीन मंदिरमध्ये राधा माधव अष्टसखी वृंद कधी जाणार माहीत नाही, ते बघू. आपण सर्व मायापूरला गेले आहेत ना मंदिरमध्ये? कोण कोण नाही गेलं बघा, हात वर करा. नाही गेलं मंदिरला, मायापूरला? अरे रे 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 रे, 50% जीवन. तर कधी आम्ही जाऊ? हां, जायला पाहिजे मग कधी. हां, अनेक आमचे भक्त पण नाही गेले अजून. आणि खूप महत्त्वाचे राधा माधवांचे विग्रह होते, खूप प्रसिद्ध. ते जयदेव गोस्वामीचे होते. जयदेव गोस्वामीचं नाव ऐकलंय ना? कुठच्या संदर्भात ऐकलंय त्यांचं नाव? हां, दशावतार स्तोत्र, ज्याच्यामध्ये आम्ही नरसिंह प्रणती पण आहे. तर जयदेव गोस्वामींना ते बंगाल, ओडिसा, बिहार त्या प्रांतामध्ये राहत होते, आणि तिकडे अजय नदी म्हणून आहे. तर हे राधा माधवचे विग्रह त्यांना त्या नदीमध्ये सापडले. मग नदीमध्ये मग त्यांनी आणलं आणि त्यांची सेवा त्याने केली. ते
केंदू बिल्व म्हणून जागावर राहत होते. मग एकदा ते बंगालमध्ये राजा होते लक्ष्मण सेन म्हणून. तर त्यांच्या दरबारमध्ये एक कवी होते, ते पण वैष्णव होते. तर त्यांनी हे ऐकवलं दशावतार स्तोत्र राजा लक्ष्मण सेनना. तर राजांना एवढं आवडलं. त्यांनी म्हणजे हे कवी कोण आहे, कुठे आहे, मला भेटायचं आहे. तर त्यांनी सांगितलं की हे जयदेव गोस्वामी म्हणून आहे, ते अमुक ठिकाणी राहतात ते. तर राजा स्वतः गेले तिकडे वेश बदलून, साधारण व्यक्तीचं वेश स्वीकार करून ते तिकडे गेले आणि जयदेव गोस्वामीच्याकडे जाऊन नमस्कार करून, आणि त्यांना बघूनच त्यांना वाटलं की हे एक अद्भुत व्यक्ती आहेत, हे कोणी साधारण भक्त नाही आहेत, ह्यांच्यामध्ये अद्भुत आध्यात्मिक शक्ती आहे. आणि त्यांना नमस्कार करून मग त्यांनी स्वतःचा परिचय दिला की मी राजा लक्ष्मण सेन आहे, वेश बदलून आलोय मी, पण मी तुमच्या कवितेपासून तुमच्या भक्तिभावने खूप प्रभावित झालो आहे, तुम्ही कृपा करून माझ्या दरबारमध्ये या तुम्ही. तर त्यांनी म्हटलं मी साधू आहे, मला हे राजाच्या दरबार वगैरेमध्ये यायची इच्छा नाही आहे, मला विरक्त वैराग्याचं जीवन राहायचं आहे, ह्या सगळं ऐश्वर्याच्या वातावरणामध्ये मला राहायचं नाही आहे. तर त्याने म्हटलं ठीक आहे, माझ्या दरबारमध्ये तुम्ही राहू नका, परंतु आमच्या जवळच ते नवद्वीपच्या जवळ ते चापाहाटी म्हणून जागा आहे. चाफा फूल असतं ना, हे चापाहाटी गावमध्ये सुवर्ण चाफा मिळतोय. चाफा फूल असतं ना, ते पांढरं पण असतं आणि सोन्याच्या रंगाचं, सुवर्ण रंगाचं पण असतो. तर त्या गावामध्ये त्याचं नाव पण तसंच या फुलाच्या पाठीमागे पडलं, चापाहाटी म्हणून. सुंदर सुगंधित चापाचे फुलं, सुवर्ण चापाचे फुलं मिळतात तिकडे, आजपर्यंत ते आहे. आणि तिकडे राहिले मग जयदेव गोस्वामी अनेक वर्ष, आणि ते राधा माधवांची सेवा करत राहिले तिकडे. आणि मग तिकडे नवद्वीप सोडून तो वृंदावनला गेले. आणि असं म्हणतात की त्यांचं तिरुभाव बहुतेक वृंदावनमध्ये झालं, असं जे भक्त आहेत, विद्वान भक्त आहेत, त्यांचं मत असं आहे की बहुतेक त्यांचं तिरुभाव तिकडे झालं असेल वृंदावनमध्ये. पण त्यांचे विग्रह मग कोण भक्तांनी घेऊन जयपूरमध्ये ठेवलं. आता आज पण ते जयपूरमध्ये की जवळ तिकडे आहेत जय राधा माधवांची. तर आणि एक महत्त्वपूर्ण हे राधा माधवचे विग्रह आहेत बेळगाव शहरामध्ये, आदर्श नगर प्रांतामध्ये. आणि अनेक वर्षापासून त्यांचे भक्त त्यांची सेवा करत आहेत. राधा गोविंद प्रभू आणि सुंदरानी माताजी. राधा गोविंद प्रभू आहे ना इकडे, हां. सुंदरानी माताजी पण आहे का इकडे खाली, आहे का? आणि मनीषा आणि राघव, ते पण लहानपणापासून, जन्मापासूनच ना सेवा करत आहेत. त्यांचा जन्मच भक्तीमध्ये झाला नाही का. तर लहानपणापासूनच, जन्मापासूनच ते पण राधा माधवांची सेवा करत आहेत. आणि हे राधा माधव आहेत, खूप सक्रिय आहेत, त्यांना फिरायला आवडतं बहुतेक, खूप फिरून आले ते इकडे. तर आणि हे जे सिंहासन आहे त्यांचं, ते राधा गोपीनाथ मंदिरमध्ये चौपाटीमध्ये होतं पूर्वी. तिकडचं त्यावेळी मंदिर आता वरती आहे ना, पण पूर्वी वरती ते सगळं काहीतरी शिक्षणाचे क्लास वगैरे चालायचे, ट्युशनचे क्लास वगैरे चालायचे वरती. आणि खालती फक्त आमच्याकडे 2 खोली व्हायचे, मग तिसरी खोली आली, असं करून एक एक करून मग पहिलं हे आलं, ते खाली झालं, मग मंदिर वर केला. पण त्याच्या आधी 2च खोली व्हायचे, एकामध्ये सगळं राहायचं ब्रह्मचारी, बाकीमध्ये एक मंदिर होतं. मंदिरमध्ये हेच होतं, ते जे आता सिंहासन आहे त्याच्यामध्ये लहान विग्रह होते आणि राधा गोपीनाथांचे. आणि मग ते मोठे विग्रह झाले, मग हे तीर्थकुंडेले आले विग्रह. राधा माधव पण तीर्थकुंडेले आले ना त्यावेळी, आणि सिंहासन पण तिकडे आले. तिकडे वृंदावन प्रभू, रूप रघुनाथ प्रभू वगैरे होते. आणि त्याच्यानंतर मग आणि कुठे गेले,
चौगलेवाडीला गेले आणि मग तिकडून इकडे राधा गोविंद प्रभू आणि सुंदरराणी माताजींच्याकडे आले. सिंहासन पण सोबत आलं आणि त्यावेळीपासून आता हे विग्रह आहे तिकडे. आणि किती वर्षापासून आमच्या राधा गोकुळानंद मंदिरमध्ये जन्माष्टमीच्या उत्सवामध्ये किंवा इतर उत्सवामध्ये पण ज्यावेळी आम्हाला अभिषेकसाठी वगैरे राधाकृष्ण विग्रहांची गरज असते तर राधा माधवच येतात. बरोबर आहे ना? किती वर्ष झाले? ज्यावेळीपासून तिकडे आहे मंदिर त्यावेळीपासून हे विग्रह तिकडे अभिषेकसाठी येत आहेत. हां, त्यामुळे तसं मी म्हटलं खूप फिरतात ते, इकडे तिकडे जातात. झुलन यात्रेला येतात. हां, झुलन यात्रेला येतात, परंतु तिकडे राहत नाही जास्त वेळ. आम्हाला राधा गोविंद प्रभू सुंदरराणी माताजी सेवा घ्यायचं म्हणून परत येतात तिकडे. अशी भक्त म्हणतात. आम्ही सांगितलं त्यांना थोडे जास्त वेळ राहावा, पण त्यांची इच्छा नाही येत, परत इकडे येतात. तर इतकं वर्षापासून ही सेवा चालली आहे राधा माधव यांची. आणि किती भक्ती भावनेने आणि आपुलकीने ते सेवा करत आहे तिकडे. आणि मनीषा आणि राघव यांनी पण लहानपणापासूनच हे शिकून ते पण सहभाग होतात सेवामध्ये. तर खूप आमच्यासाठी सगळं प्रेरणाचं कारण आहे की कसं गृहस्थ आश्रममध्ये पण राहून भक्ती आणि भगवंतांची सेवा कसं आम्ही करू शकतो म्हणून. भक्तिविनोद ठाकूर म्हणतात ना, नाही, जे दिने गृहे ते भजन देखी शेदिने गोलोक भाय. की ज्या दिवशी ज्यावेळी मी घरात येतो आणि मी बघतो की आमच्या विग्रहांची सेवा चालू आहे तिकडे, तर मी साक्षात गोलोक वृंदावनचं दर्शन करतो. तर प्रत्येक घरामध्ये असंच आमची एक लहान मंदिर असलं पाहिजे. पण ते लहान मंदिर असलं पाहिजे, भोग वगैरे दाखवलं पाहिजे, सकाळी वगैरे सेवा केली पाहिजे आणि मग मंदिरला आलं पाहिजे सगळ्यांनी कार्यक्रमासाठी. पण घरामध्ये पण सगळ्यांच्या घरी काही ना काही असलं पाहिजे मंदिर, लहान यथाशक्ती. मोठं मंदिर व्हायचं घरामध्ये अशी काही गरज नाही आहे. लहान मंदिर पण चालेल. आणि खरोखर घरामध्ये ज्यावेळी लहान मंदिरचं भगवंतांचे विग्रह असतात, पण हे आठवण ठेवा, कोणी असं विग्रह आणू नये. आधी चित्र ठेवायचं. जे नवीन भक्त आहेत चित्र ठेवायचं आधी थोडे वर्ष, मग गौरनिताई आणायचे. राधाकृष्ण त्वरित नाही आणायचं तसं, कारण राधाकृष्णांची सेवा करणे म्हणजे त्याच्यामध्ये खूप नियम वगैरे असतात. तेवढं सोपं नाही आहे ते करणे. आणि नरसिंहदेव तर सावधान राहावं थोडं. हां, आणि जे काही असेल ते भक्तांचा आशीर्वाद घेऊनच घ्यायचं. असंच स्वतः जाऊन आणायचं, मी आणलं असं नाही म्हणा. आणायचं नंतर बोलायचं नाही. अनेकदा भक्त शालिग्राम शिला आणतात, गोवर्धन शिला आणतात, मी आणलंय, असं नाही आणायचं असतं. तर असं केलं तर तुम्ही बघाल की भगवंतांच्या प्रती जे तुमच्या विग्रहांच्या प्रती एक जे तुम्हाला संबंध प्रेमाचं स्थापित होईल, ते खूप एक मधुर आणि निकटचं संबंध होईल. एक आसक्ती निर्माण होईल तुम्हाला तुमच्या घरामध्ये. आणि पूर्ण कुटुंबामध्ये त्यांना वाटणं हे ह्यांचं घर आहे. राधा गोविंद प्रभू कोणाचं घर आहे? हा, बघा, हीच भावना असली पाहिजे. राधा माधवांचं घर आहे, त्यामुळे घराचं नाव पण तसंच आहे ना, श्री राधा माधव निलय. राधा माधव निलय, कारण त्यांचं घर आहे आणि आम्ही त्यांचे सेवक आहोत.
तर राधा गोविंद प्रभू, सुंदराणी माताजी, राघव आणि मनीषा, तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद. तुम्ही एवढे वर्षे आमच्या भक्त समाजमध्ये एवढी छान सेवा केली आहे, आत्ता पण करत आहे, भविष्यामध्ये पण करणार. आणि राधा माधवांची पण एवढी छान सेवा केली आहे. आणि जे आमच्या मंदिरच्या, राधा गोकुळानंद मंदिरच्या प्रारंभिक जे अवस्थेमध्ये जे भक्त समाजमध्ये प्रचार वगैरे होत होता, घरामध्ये ते कार्यक्रम करायचे, ते गल्लीचं नाव काय जिकडे राहत होता? हा, मीरापूर गल्ली, शहापूरमध्ये. हा, तिकडे पूर्वी राहत होता. तर तिकडे राधा माधव होते. तसं म्हटलं ना, खूप फिरलेत ते. तर तिकडे त्यांनी कार्यक्रम घरामध्ये सुरू केला. आणि त्या वर्षापासून कुठच्या वर्षामध्ये तिकडे कार्यक्रम सुरू केला तुम्ही? अनेक वर्ष झाले आता. हा, आणि त्या वर्षी तिकडे कार्यक्रम जे ते जवळपासचे राहणारे लोक होते ते यायचे, आणि तिकडे अनेक लोक भक्त झाले. आणि आज मी ज्यावेळी आलो खाली घरी, मंदिर खाली मंदिरमध्ये दर्शन केलं, तर अनेक भक्त उभे होते. आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं त्यावेळचे भक्त सगळे एकत्र झालेत आता. ज्यावेळी मी आलो, मी म्हटलं अरे एवढी मोठी मंडळी काय कुठं. तर जे कोण सुरुवातीपासून राधा गोविंद प्रभू आणि सुंदराणी माताजींच्या घरी येत होते, आता तो अनेक लहान मुलं पण आता मोठे झाले सगळे. आता कोण कोण आहेत तुम्ही जरा उभं राहावं, बघू कोण कोण येत होते त्यांच्या घरी. त्यांच्या घरी भक्त झाले कोण कोण. सगळे खाली सेवा करत आहेत बहुतेक. हरे कृष्णा. आणि कोण कोण तिकडे भक्त झाले बघा. आणि कुठे आणि भरपूर होते. हा, आहेत, आलेत, येत आहेत. सचिपुत्र प्रभू पण तिकडून झालं ना. होय. तर आणि भरपूर आहेत, खाली आहेत बहुतेक. हा, तर बघा, बसा बसा. त्या ठिकाणी कार्यक्रम केल्यामुळे किती आमचे आता भक्त, जे जुने भक्त झाले आता, पण त्यावेळी किती आनंदाने तिकडे करत होते. मला पण आठवण आहे, 2-3दा मी कार्यक्रमासाठी आलोय, घरामध्ये पण केलोय, बाहेर ते कट्ट्यावर बसून ते ह्याच्या रस्त्याच्या जवळ पण केलंय. रस्त्यावर पण एकदा केलं होतं तुम्ही, नाही का? तर छान. असंच राधा गोकुळानंद मंदिराचं भक्त समाज वाढत चाललं एवढ्या वर्षापासून. अनेक असे भक्त, राधा गोविंद प्रभू, सुंदराणी मातेजी सारखे अनेक भक्त होते आणि आहेत भक्त समाजामध्ये. सगळे वेगळे ठिकाणी त्यांचे सगळे कार्यक्रम करत होते, आणि तिकडे लोक जोडले आणि भक्त झाले. आणि मग इकडे मंदिर पण झालं आमचं नवीन, म्हणजे तिकडे जागा मिळाली टिळकवाडीमध्ये. ते एक वेगळी लीला आहे. एकदम अद्भुत लीला आहे ती. त्याचं वर्णन कसं करायचं मला माहित नाही. त्याला एक मोठा क्लास लागेल ते, आणि सगळ्यांनी आपापलं सगळं बोलायला पाहिजे, काय काय होतं तिकडे, कसं झालं, काय झालं. तर खरोखर लीलाच होती. तर त्यामुळे ज्यावेळी राधा गोविंद प्रभूंच्या घरी यायचा प्रश्न आला, म्हणजे प्रस्ताव आला, तर मला सगळं जुने दिवस आठवण आले. मी पण तिकडे यायचो वरच्यावर. त्यावेळी मी राहत नव्हतो बेळगावमध्ये. वरच्यावर यायचो, मी जायचो मी इकडे. आणि बेळगावच्या भक्तांचा उत्साह बघितलं तर काय म्हणणे. खास करून कीर्तनमध्ये कमी होते, पण आमच्या मंदिरचं जे हे आहे जमीन, ते एवढं खालीवर व्हायचं, तर भीती वाटायची की हे काय होणार आता, मी खालीच जाणार आमचं. आणि हळूहळू भक्तांच्यामुळे मग ते कसं काय चमत्कार झालं, पूर्ण बिल्डिंग ते खाली झालं. हळूहळू करून इकडून तिकडून सगळं मग जागा भरला. पूर्वी तिकडे काहीच नव्हतं. तर आमचे जे जुनं भक्त आहेत तिकडे, त्यांनी खूप सेवा केली आहे. त्यांच्यामुळे आता मंदिर थोडं किती आता प्रगती करत आहेत.
आणि त्याच्यानंतर पण एकानंतर एक तुम्ही सगळं जोडले मंदिर शी, आणि आता खूप छान चालू आहे आणि भरपूर आम्हाला करायचं आहे. तर राधा गोविंद प्रभू आणि सुंदराणी माताजी, तुम्ही पण थोडंफार बोला आता. इकडे राधा माधव कसे आले तुमच्याकडे, काय सेवा तुम्ही केली? थोडंफार बोला. त्यांच्याचं माईक आहे का तिकडे? थोडंफार. हरे कृष्णा. मी फार आभारी आहे महाराजांचं इकडं आल्याबद्दल. धन्यवाद महाराज. मी इस्कॉनमध्ये यायच्या अगोदर म्हणजे एकदम असं काय यायचं म्हणून आलो नाही. तर मला फार अजब वाटतं आहे की मी मांसाहार सगळं करतच होतो, सगळे आमच्या घरी. परत आम्ही सगळे म्हणजे ह्याच्यामध्येच जास्त होतो, म्हणजे कलियुगाची लक्षणं सगळी होती. तर मग आम्हाला एक दिवस रूप रघुनाथ प्रभू भेटले. त्याच्यामुळं मी ह्या इस्कॉनमध्ये आलो आणि महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि राधा माधवच्या आशीर्वादानं, राधा गोकुलांच्या आशीर्वादानं भक्तिमार्गात टिकून राहावं हे महाराजांच्याकडं मी प्रार्थना करतो. मी असं आलो. मी काय तेवढं काय हे नाही, खरं मला बरं वाटतं आहे. म्हणजे आम्ही इकडं आल्यानंतर आमचं जीवन बदलून गेलं. ते म्हणजे प्रभुपाद म्हणत होते, कोणी विचारत होते चमत्कार होतो आहे असं म्हणून. तर मला पण हा तसा भास होतो आहे असं की बदलतो माणूस इस्कॉनमध्ये आल्यानंतर. धन्यवाद. हरे कृष्ण. हां, तर राधा माधव हे फार म्हणजे लीला आहे. ते रूप रघुनाथ प्रभू तिथं तीर्थकुर्यामध्ये हे राधा माधव आले. ते लगेच रूप रघुनाथ प्रभू आल्यानंतर ते फार म्हणजे एकदम असे छोटेसे होते आणि ते बेळगावमध्ये आले कसे, तर ते बसमधून आले, आल्टर डोक्यावर घेऊन असे आले आणि राधा माधवची सेवा करत होते ते. तर फार म्हणजे ते म्हणजे एवढ्या कष्टामध्ये केले ते, बेळगावांचं उद्धार केले त्यांनी. तर मग आम्हाला पण म्हणजे अजब वाटतं की कसे आले आणि आम्ही सगळे कसे आलो इकडं. तर राधा माधव तिथं आले, तिथं सेवा चालू होती फार छान. ते भक्तिमार्गामध्ये तिथं सगळे किती 50 भक्त येत होते तिथं. आणि सगळं तिथं पण तेवढ्या असताना पण गोशाळा होती तिथं. आणि भक्तिमार्गाचं वातावरण त्यांनीच निर्माण केले. महाराज आले, राधानाथ स्वामी महाराज, भक्तिरसामृत महाराज सगळे. मग तिथून नंतर मग ते चौगुलेवाडीला म्हणजे एक आश्रम मिळाला, म्हणजे एक घर भाड्यानं मिळालं तिथं. ते त्यांचं नाव होतं चौगुलेच मॅडम. त्या बँकमध्ये सर्व्हिसला होते. तिथं त्यांनी मला फ्रीमध्ये दिलं होतं ते. मग तिथून मग ते बेळगावच्या ह्याच्यामध्ये जरा असं काय असं झालं, त्याच्यामुळे राधा माधव आमच्या घरी इकडं आले आणि गोकुलांची स्थापना ते पण विग्रह ह्यांनीच आणले होते, वृंदावन प्रभूंनी. आणि हे पण राधा माधव पण वृंदावन प्रभूंनीच आणले. आणि ते तिथून मग एवढी सेवा केलेली. आणि भगवंत राधा माधव आमच्यावर कृपा करून आमच्यासारख्या पतिजीवाला आम्हाला इथं आणल्याबद्दल मी त्यांचे सतत आभार मानतो, महाराजांचे आभार मानतो, इस्कॉनचे आभार मानतो. धन्यवाद. हरे कृष्ण. मला काय बोलायला येत नाही. बोला नाही महाराज, तुमच्या समोर महाराज सगळं सांगितलंय महाराज. कुठलं? हां हो, मीरापूर गल्ली कसं सुरू झालं, सगळं सेवा केली. आणि सगळ्या नामठमध्ये इथल्या सगळ्या गावामध्ये राधा माधव तेच विग्रह जात होते हे जन्माष्टमीला. हां, सगळीकडे पहिला तिथंच गेले आणि तिथं गेले, तिथं मंदिर झालेत. साताऱ्यापर्यंत गेलो, नंतर मिरज इकडं सगळं असं गेलो. हां, हरे कृष्णा. ऐकलं का? हां, ज्या ठिकाणी राधा गेले तिकडे मंदिर सगळं ते फार कृपाळू आहेत राधा माधव. जय हो. बोला. हरे कृष्ण.
रूप रघुनाथ प्रभूंनी जेव्हा राधा माधवला आमच्या घरी दिले तेव्हा त्यांनी सांगितले की जसं लहान बाळाची पूजा तुम्ही सेवा करता त्याप्रमाणे राधा माधवची सेवा करा. तर मला वाटलं की लहान बाळ कसं की हसतं खेळतं असतं, तशी सेवा कशी राधा माधवची करायची असं मला थोडं वाटलं. पण नंतर जसं जसं सेवा करत गेलो तसं मला कळालं की म्हणजे हां खरोखर. आणि मी सिरियल बघितलं होतं, कृष्णा सिरियल, आणि त्याच्यामध्ये यशोदा मैया जेव्हा कृष्ण सोडून जातात मथुरेला आणि जात असताना कृष्ण सांगतात की मी तुला माझे विग्रह देतो, त्याची तू हे कर आणि तू म्हणजे मला त्याच्यामध्येच बघ, असं त्याच्यामध्ये होतं. तर तेव्हा मला वाटलं की यशोदा मैयाला असं वाटतं की विग्रहांसमोर, मग यशोदा मैया त्यावेळेला काय म्हणते की नाही, मी ह्या विग्रहाला मी हे करू शकत नाही, कारण हा ना खाऊ शकतोय ना पिऊ शकतोय ना मी याला नाहू घालू शकतो ना हा खेळतो बागडतो, तर मी ह्याला कसं तुझ्या मूर्तीला कसं मी हे करणार, असं त्या ह्याच्यामध्ये होतं त्या सिरियलमध्ये. तर यशोदा मैयाला असं वाटतं तर मी कसं काय राधा माधवना म्हणजे मुलाप्रमाणे कसं करायचं असं मला हे वाटलं. पण जसं जसं मी सेवा करत गेले आणि बऱ्याच मुली ज्या आहेत आमच्या गल्लीमधल्या सगळ्या मुलं सगळे जशी यायला लागले, भजन कीर्तन प्रवचन म्हणजे कसं मी रूप रघुनाथ प्रभू ज्या कथा सांगायच्या त्याच कथा मी येऊन घरी मुलींना सांगायच्या, ते श्लोक येऊन मी मुलींना सांगायचे, कारण मला श्लोक येत नव्हते. मला त्यांनी शिकवले, जसं लहान मुलांना शिकवतात त्याप्रमाणे मला शिकवले, कारण मला संस्कृत येत नव्हतं, ते त्यांनी मला शिकवलं आणि जे तिकडं शिकवतात ते मी इकडं मुलींना शिकवत होते. असं करून करून जसं म्हणजे मुलींनी मला साथ दिले आणि प्रभूजींनी, त्यामुळे आम्ही सत्संग वाढत गेलो. आणि महाराज आले. महाराज पण पहिल्यांदा जेव्हा आमच्या घरी आले त्यावेळेला मोबाईल नव्हते आणि काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं आणि महाराज येणार नाही आहेत म्हणून सांगितले आणि अचानक घरी घेऊन आले. आणि आमच्या घरी काही प्रसाद पण बनवलेला नव्हता आणि त्यावेळी मोबाईल नव्हते, हे होते लँडलाईन होते आणि छोटीशी रूम होती. आमचा हॉल खूप लहान होता आणि त्याच हॉलमध्ये महाराज येऊन बसले आणि प्रभूजी दुकानमध्ये होते आणि फोन करायचं तर अगदी त्यावेळेला म्हणजे प्रभूजी होते. प्रभूजींना तिथूनच फोन केले की त्यावेळी ह्यांचं नाव देवामृत प्रभू होतं आणि तिथूनच त्यांच्यासमोरूनच मला फोन करावं लागलं की प्रभूजी घरी आले आणि तुम्ही या म्हणून. मग प्रभूजीने दुकानमधूनच सगळ्यांना फोन केले जे जे भक्त होते आणि आमच्या घरी प्रभूजी येणार आहेत, तुम्ही सगळे या म्हणून. मग ते ह्यांच्याबरोबर ते सगळे पण तिथे जमा झाले आणि माताजी होत्या त्यांनाही कळालं की ह्यांच्या घरी नाही म्हटलेलं होतं आणि आता ह्यांना पाठवलेत म्हणून त्या केल्या राजभोगचं पूर्ण हेच पॅकिंग करून त्या घरी घेऊन आल्या. आणि मग म्हणजे अशा प्रकारे महाराजांचं आमच्या घरी स्वागत झालं होतं. ते मी अजूनही मला आठवतंय. महाराजांच्या दर्शनामुळे आम्हाला म्हणजे खूप हे वाटलं. आमचे शिक्षा गुरु आहेत, महाराजांच्या कृपेनंच आम्ही ह्याच्यामध्ये टिकून आहे. हा आता ग्रुपमध्ये सगळ्या ब्राह्मण दीक्षित झालेत. आज जी सगळी सेवा करतायत ते नामट आमचं करतायत. आम्हाला फार म्हणजे आदर वाटतो त्यांचा की मला आज त्यांनी काही सेवा करायला दिल्या नाही, त्यांनीच केली सगळे. हो हरी. हरे कृष्णा. सर्वांना दंडवत प्रणाम. तर आज आम्ही इथं आहे सर्व राधा माधवांचा आशीर्वाद तर आहेच, पण म्हणजे सुंदरानी माताजी आणि राधा गोविंद प्रभू ज्यांना आम्ही लहानापासून आम्हाला माहीत पण नव्हतं की माताजीनी प्रभूजी म्हणतात असं म्हणून. त्यावेळी आम्ही त्यांच्या घरी जाऊन असं वहिनी वहिनी म्हणून हाक मारायचो.
मग मामी म्हटली तुम्ही मला वहिनी म्हणू नका, मामी म्हणा आणि मामा म्हणा असं म्हणून. तर आम्ही एवढे मोठे झालो, आमची मुलंसुद्धा त्यांना अजून मामा आणि मामीच म्हणतात. आणि त्यांच्या कृपेनंच आम्ही आज इथपर्यंत आहे, भक्तीमध्ये दीक्षित झालो, सगळं काही झालं. आमचे शिक्षागुरू सर्वप्रथम त्यांनीच आहेत आणि राधामाधव फार म्हणजे फार कृपाळू आहेत. आणि आम्ही जिथं जिथं आहे तिथं तिथं आमचा अजून प्रचार चालूच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पण असं. आणि त्याचं सगळं म्हणजे स्टार्टिंग जे असते ते सगळं राधामाधव आणि मामा मामीना श्रेय जाते. हरे कृष्ण. आणि आम्हाला मंगल आरतीला सुद्धा घरी आमच्या असं म्हणजे जाण्याची सोय नव्हती त्यावेळी. त्यांच्या घरी त्यांनी मामी आम्हाला बोलवायची, तुम्ही इथं या, झोपा आमच्या घरी. आम्ही सर्व मुली तिथं जाऊन शनिवारचे हार सेवा करायचो. मामा फुलं आणायचे, सगळे लटकन हार सगळे तिथं करायला शिकलो आम्ही. परत हार करून तिथंच शनिवारचं राहून रविवारी सकाळी मंगल आरतीला मामी आपण 2-2:30 वाजता उठायची, आंघोळ करून जप करायची, नंतर आम्हाला उठवायची. आम्हाला सगळं त्यांच्या घरी सोय करून 4 वाजता आम्ही चालत, गाडी राहून सुद्धा मामी आमच्यासोबत चालत यायची. 4 वाजता ऊन पाऊस थंडी काही असू देत चालत येऊन आम्हाला दर रविवारी, एक रविवार आमचा चुकत नव्हता. मंगल आरतीला कुठला कार्यक्रम असू देत, झुलनेत्र असू देत, राधामाधव मंदिरला आले की आम्ही पण 5 दिवस झुलनेत्र रोज मंदिरला दर्शनासाठी. सर्व हे मामा मामींच्या कृपेमुळेच झाले. हरे कृष्णा. त्यांनी कधीच आपल्या मुलीमध्ये आणि आमच्यामध्ये कधीच काहीच फरक केली नाही. तसं कुठली पण गोष्ट काही आणले, काही पण आणू देत, सगळं आमच्या सगळेजण असतानाच द्यायचे, काय पण असलं तरी. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आज आम्ही म्हणजे इथपर्यंत जे पोचलोय ते राधामाधवांची कृपा आहे, मामी मामांची कृपा आणि महाराजांची पण आमच्या नामवटावर खूप खूप कृपा आहे. म्हणजे आम्ही लहानपणी असताना आम्हाला महाराजांचा खूप संग मिळालेला आहे आणि त्यावेळेला आपण छोटेच्या खूप चुका पण करत होतो. महाराज आम्हाला श्लोक शिकवत होते, परत एक्झाम घेत होते. त्यामुळं आम्ही लहान असताना असे कॉपी करणार, मग महाराज आम्हाला सांगणार समोर बसून करायचं नाही, कॉपी करू नका. त्याच आम्हाला पहिलेचे दिवस सगळे आठवले. त्यावेळेस सगळ्यांना आज महाराजांना पण धन्यवाद की आम्ही आज आहे ते सगळं त्यांच्यामुळंच आहे इथं. हरे कृष्ण. हरे कृष्णा. माझी एकच इच्छा आहे की राधा माधव जे आहेत ना, ते आमचे राधा माधव आणि गुरु महाराज आणि शिक्षा गुरु म्हणजे आपले भक्तिरसामृत महाराज, मामी आणि मामा आमच्यावर असाच आशीर्वाद देऊन दे की आम्ही असंच लास्ट जोपर्यंत आहे आमच्या शरीरामध्ये देह तोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही सेवा करून आमच्या मुलांना पण असं जसं आम्ही मामा मामीने आम्हाला जसं संस्कार दिले आहेत ना, तसेच आम्ही पण मुलांना पण संस्कार असेच द्यायचं म्हणून आमची इच्छा आहे. तेच तुमचा सर्वांचा आशीर्वाद पाहिजे बस. हरे कृष्ण. आणि मेन म्हणताना आमच्या घरातले कोण भक्त नव्हते आणि जे काय आहे ते आम्ही मामा मामी आणि महाराजांच्या कृपेमुळे आज इथपर्यंत येऊन पोचलोय आणि आम्ही मरेच तोपर्यंत त्यांचा आशीर्वाद आमच्यावर असंच राहू दे. हरे कृष्णा.